करुणानंद भंतेजींना कळली समाजाची नाडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी। दिवस असो की रात्र, ध्यास प्रचाराचा मात्र, साया देशात फिरते आज भंतेजींची गाडी। करुणानंद भंतेजींना कळली समाजाची नाडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी। करुणानंद भंतेजींना कळली समाजाची नाडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी। दिवस असो की रात्र, ध्यास प्रचाराचा मात्र, साया देशात फिरते आज भंतेजींची गाडी। करुणानंद भंतेजींना कळली समाजाची नाडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी, त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी, धम्माची गोडी। त्यांच्या पदाधिकारी पण असतात आणि एवढा गर्व, एवढा अहंकार की भंतेजीला गिनत नाही, की भगवंताचं वय जमत नाही, कधी कुठं दान पुण्य करत नाही, कधी उपवास पालन करत नाही, पंचशीलक पालन करत नाही, तर उपवासाची काय गोष्ट तिथं काहीतरी ठेवते असं काय खरं आम्हाला शब्द पाठ झाला, आम्ही लोकांना विचारला तिथं खरं ठेवते, तंबाखू ठेवते, गुटखा ठेवते, पत्ता फुटत राहते, बंद आम्ही आणि तिथूनच म्हणते त्याला म्हणता येत नाही, तंबाखू टाकलाय तुला, म्हणजे मावा टाकलाय तुला, म्हणजे गुटखा टाकलाय तुला मध्ये, आणि ते पंचशील नसते बघा। जर अशी परिस्थिती असेल तर मला सांगा, भिंती लागते इधर, आणि अपेक्षा कमी इधर, आणि अपेक्षा जास्त उधर काय का नाही? तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे माहित नाही, पण सांगतो तुला अशी परिस्थिती आहे की गर्व, अहंकार, मीपणा असतो, परंतु इकडे मात्र तसं नाही आहे। त्याच्यामध्ये बरंच संस्कार धार्मिकता आहे, आमचा उगत असा काही भाग नाही आहे, आम्ही काय ओळख पाळत काही नाही, काही झालेली नाही आहे, परंतु आल्यानंतर चेहऱ्या लगेच ओळखायला येते बघा। कारण काही लोक खरंच घर बाल्याची माहिती खरंच एवढं बोलू शकतात बघा, लोकी प्रपंच, परंतु अहंकार असा असतो, ॲटिट्यूड एवढा भयंकर असतो, कारण सगळ्या लोकांशी आपला संबंध येतो तर लोकांची चेहऱ्या पाहिजेच ओळखायला येते। आतून त्यांचं लक्ष लागते की घटकोपऱ्या, कधी कोपे सिस्टम सुरू करतील, कधी ताट हातात येईल, कधी एकदाचं जेवण करू आणि कधी निघून जाऊ, किंवा इथं आले कार्यक्रमात कधी एखादी माझी स्वामी देऊ लवकरात लवकर, माझं पॉकेट कधी देऊ, एकदाचं देऊ, माझा पुष्पगुच्छ कधी एकदाचा देऊ आणि निघून जाऊ। आणि खरंच काही काम नसते बघा, सगळ्यांना जायचं स्मशान भूमीतच, कुठं जायचं माणसाला तसं पाहिलं तर। आणि त्यामुळे हा गौरवाचा कार्यक्रम आहे बाबांच्या, आणि जे गौरवाचं पात्र आहे त्याचा गौरव केला पाहिजे, भगवंताचं वचन आहे, गाव रोज किंवा रोज समृद्धीचं कथन तुझा कालेन धम्मस्तवरणी एकं मंगलमुत्तमं, हे भगवंताचं वचन आहे, ते गौरवास पात्र आहे, त्यांचा गौरव केला पाहिजे त्याने भगवान बुद्ध। आणि म्हणून हे बाबा आपले गणपती बाबा गौरवास पात्र आहेत, आणि धार्मिक कार्य केलं, गरीब आहे, सामाजिक परिवर्तनाचं कार्य केलं, आणि शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी मुलांना घडवलं, ही फार मोठी जमेची बाब आहे। आधी वेळ नसल्या कारणाने मी बोलत नाही आहे, नंतर कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच धम्मदर्शनासाठी आपल्याकडे येऊ। बाबाला 100 वर्षाचं आयुष्य लाभावं अशा प्रकारची सदिच्छा आणि मंगल व्यक्ती व्यक्त करतो, आणि नक्कीच 100 वर्ष जगतील, कारण आता 86 वर्षाच्या एकदम ताट आहे, ऐकायला येते, दिसते, खाता येते, वरती चढता येते, गाडी चढली तिथं एकदम खुश होऊन एकीकडे भीमराव आंबेडकर साहेब होते, इकडे आम्ही होतो, मध्ये बाबा होते, फार खुश नेत्यासारखे हात आनंद आहे बघा जीवनाचा। आणि खरोखर मनुष्याने प्रसन्नच राहिलं पाहिजे, आणि जीवनधारी असो की किती असो, जीवन जगताना
एक दिव्य संदेश तुम्हाला दिला की ते ज्या फुलं आहे त्या फुलांपैकी भगवंताने जे सांगितलं की जे फुल दिसायला सुंदर नाही आहे पण सुगंधित आहे किंवा कसं तरी आपण बनावं नाही तर सौंदर्य जर आपल्याला लागलं असेल तर सौंदर्यासह आपण श्रीमान गुणवान सदाचारी पण असायला पाहिजे आणि तुम्ही निश्चितच तसे आहात आणि बना अशी अपेक्षा व्यक्त करतो. गणपती बाबांनी आम्हाला इथे बोलवलं, गणपती परिवाराने आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला सन्मान दिला. पूर्ण विष्णू संतांनी आम्हाला इथे बोलवलं. विष्णू संतांचे मी आभार व्यक्त करतो आणि विष्णू संतांना धन्यवाद मागतो आणि माझ्या शब्दाला बोलवलं. करुणानंद भंतेजींना कळली समाजाची नाडी त्यांच्या वाणीमुळे लागली धम्माची गोडी.